श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यानं राधानगरी तालुक्यातील शिवमंदिरं आणि नाग देवालय आज भक्तांच्या गर्दीनं फुलून गेली होती। पहाटेपासूनच ओम नमः शिवायचा जयघोष, घंटानाद आणि धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। श्रावण महिना म्हणजे सण, उत्सव, व्रत, वैकल्य आणि भक्तीचा संगम। त्यातच श्रावणातील सोमवार हा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी मानला जातो। पहिल्या श्रावण सोमवार निमित्त राधानगरी तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून अभिषेक, काकड आरती, शिवलीलामृत ग्रंथ वाचन, वीणा पारायण आणि भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। चक्रेश्वरवाडी इथल्या शिवमंदिरात पहाटे 3 वाजता अभिषेक आणि काकड आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलं। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। चक्रेश्वराचं मुख्य अधिष्ठान असलेल्या चक्रेश्वर डोंगरावरही भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। तसंच श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीचाही उत्साह तालुक्यात पाहायला मिळाला। माझगाव इथल्या नागनाथ मंदिरात नागदेवता आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी पहाटेपासून महिला आणि भाविकांनी गर्दी केली होती। नागदेवतेला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवत महिलांनी भक्तिभावानं पूजा केली। अनेक गावांमध्ये चिखलापासून नागोबा तयार करून घराघरात पूजा करण्यात आली, तर काही ठिकाणी नागाच्या वारुळाची पूजा करत परंपरा जपण्यात आली। शेताच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी नागदेवता प्रसन्न व्हावी या श्रद्धेतून महिलांनी नागाची पूजा केली। नागपंचमीच्या दिवशी शेतकरी जमीन नांगरत नाहीत किंवा जमिनीवर कोणतंही अवजार चालवत नाहीत, अशी पारंपरिक श्रद्धाही आजही ग्रामीण भागात कायम आहे। श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यानं राधानगरी तालुक्यातील शिवमंदिरं आणि नागदेवालयांमध्ये दिवसभर भक्तीचा जागर पाहायला मिळाला। श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीच्या या संगमानं संपूर्ण तालुका हर हर महादेवच्या जयघोषानं आणि नागदेवतेच्या भक्तीनं भारावून गेला होता।